गुड मॉर्निंग. चेक करा, आवाज येतोय का आणि स्क्रीन दिसते का? एव्हरीवन प्लीज चेक. येतोय सर. Okay, so let's continue with yesterday's topic. So we are talking about the light reaction or the light dependent reaction in photosynthesis. मागच्या 2 लेक्चर पर्यंत आपण एवढा पार्ट सिलेबस मधला डिस्कस केलेला आहे. स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट, then photosynthetic pigments, photosystems, and yesterday we have started with the discussion regarding light reaction. Now today we are going to discuss the light reaction and the electron transport chain, and if possible cyclic non-cyclic photophosphorylation. So these are the 3 points that we will try to cover in today's lecture. So let's continue with the topic. Okay, so मी काल तुम्हालाही सांगितलं होतं that light reactions are also called as light dependent reaction. That means which are taking place by help of light or with the help of light, or the light is compulsory for the completion of these reactions, and therefore it is called as light reaction or light dependent reactions. Now it is considered as the first phase of the photosynthesis, where it occurs in the grana or the thylakoids of the chloroplast. Now within the Z scheme or light reaction, we have 2 steps involved. First is a photophosphorylation and the second is photolysis of water. ह्या 2 गोष्टी होतात, फोटोफॉस्फोरायलेशन आणि फोटोलायसिस ऑफ वॉटर, म्हणजे सिंथेसिस ऑफ एटीपी आणि ब्रेकडाउन ऑफ वॉटर. ओके, सो नाउ लुक ॲट दिस झेड स्कीम. आपण ते सायक्लिक नॉन सायक्लिक आज आपण नंतर घेऊया. फर्स्ट वी विल जस्ट टॉक अबाउट द झेड स्कीम. नाउ व्हाय इट इज कॉल्ड झेड स्कीम? बिकॉज दिस इज द graphical representation of the energy levels of different systems or different complexes. ठीक आहे, इकडे हा y ऍक्सिस आहे, इथं एनर्जी प्रत्येक मॉलिक्यूलची आपण प्लॉट करतो y ऍक्सिस वरती. and in this case you will find that the energy level of each complex or each system is different. म्हणजे बघा, इथे सुरुवातीला आपण काल बघितलं की ते फोटो सिस्टीम सेकंड ग्राउंड स्टेटला असतो, इथं तो एक्साइटेड स्टेटला जातो, बरोबर. परत एकदा एनर्जी लेवल खाली येते अप टू P700, दॅट इज फोटो सिस्टीम फर्स्ट. इथे हा ग्राउंड स्टेटला असतो, इट गोज टू एक्साइटेड स्टेट, राइट. सो इन दिस वे देयर इज अ कंटिन्युअस ground state and excited state conversion of the molecule taking place by different energy levels, and therefore this is appears to be the Z shape, and therefore it is also called as the Z scheme or of the light reaction. Okay, so let's continue with this. आता काल आपण काय डिस्कस करत होतो, मिनिट परत रिवाइज करतो मी तुम्हाला क्विकली, कारण ते फार गरजेचं आहे तुमच्यासाठी. बघा, अल्टिमेट टार्गेट जे आहे झेड स्कीमचं ते काय नीट समजून घ्या. आपल्याला इथे झेड स्कीम मध्ये किंवा लाईट रिएक्शन्स मध्ये 2 गोष्टी तयार करायच्या. पहिला आहे NADPH आणि दुसरा मॉलिक्यूल जो तयार करायचा आहे तो आहे ATP. ही तर क्लिअर करतो तुम्हाला. झेड स्कीम किंवा ज्या लाईट रिएक्शन्स होतात, लाईट रिएक्शन्स मध्ये CO2 फिक्स करण्यासाठी एनर्जीची गरज पडते, आणि एनर्जीची गरज जी CO2 फिक्स करण्यासाठी लागणार आहे ती कोण पूर्ण करते? झेड स्कीम. म्हणजे लाईट रिएक्शन्स मध्ये
NADPH आणि ATP हे दोन मॉलिक्युल्स तयार होतात ऍट द एंड. ATP कुठे तयार होतो ते पुढे सांगतो मी तुम्हाला. बट नेहमी लक्षात ठेवा आपलं टार्गेट आहे दॅट फॉर्मेशन ऑफ ATP अँड NADPH. आता ATP आणि NADPH कसे तयार होतील हे फार महत्वाचं आहे. NADPH तयार करण्यासाठी जे रॉ मटेरियल लागतं किंवा जो सबस्ट्रेट आहे तो कुठला असतो NADP+ आणि प्रोटॉन्स. बघा इथे लिहिलं NADP+ आणि प्रोटॉन्स म्हणजे H+. म्हणजे काय इथं NADP+ हा जो त्याच्या आयोनिक स्टेज मध्ये आहे याचं रिडक्शन होतं आणि तो कशामध्ये तयार कन्वर्ट होतो इट इज कन्वर्टेड इनटू NADPH. यासाठी एन्झाईम कुठला पाहिजे असतो द एन्झाईम इज NADP रिडक्टेज. ही फेज कळली का तुम्हाला मला सांगा. आपल्याला काय तयार करायचं आहे NADPH. हा एनर्जी रिच मॉलिक्यूल आहे जसं की ATP आहे. Now it is being formed by the reduction of NADP+ along with one proton and using enzyme NADP reductase it is going to form NADPH. पण ह्या रिएक्शन साठी नुसता प्रोटॉन असून चालत नाही. ह्या रिएक्शन साठी आपल्याला इथे इलेक्ट्रॉन पण पाहिजे असतो. कारण की रिडक्शनची डेफिनेशन काय सांगता तुम्ही इट्स अ ऍक्सेप्टन्स ऑफ द इलेक्ट्रॉन और गेन ऑफ इलेक्ट्रॉन. त्यालाच म्हटलं जातं रिडक्शन. ही एका टाइपची रिडक्शन रिएक्शन आहे and therefore there is a need of electrons for this reaction. म्हणजे ह्या रिएक्शन साठी दोन गोष्टी पाहिजे. एक प्रोटॉन पाहिजे एक इलेक्ट्रॉन पाहिजे आणि NADP+ तर पाहिजेच बरोबर. मग आता ह्या रिएक्शन साठी लागणारा हा प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन तयार करण्याचं काम ही झेड स्कीम करते. कळतंय. या रिडक्शन साठी जो प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन पाहिजे तो तयार करण्याचं काम कोण करतं झेड स्कीम. बेसिक कळलंय तुम्हाला काय करायचंय आपल्याला ते. येस सर. प्रत्येकाला कन्सेप्ट क्लिअर झाली काय सांगतोय मी. येस सर. आपलं टार्गेट आहे दी फॉर्मेशन ऑफ प्रोटॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स आणि मग त्यासाठी झेड स्कीम वर्क करते. आता प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स हे तयार होतात आणि याचा डोनर कोण असतो याचा डोनर असतो वॉटर. बघा म्हणजे तुम्ही जी पहिली रिएक्शन लिहिता फोटोसिंथेसिसची कुठली 6CO2 + 12H2O. तर तो त्या रिएक्शन Yes. मधला राईट तो रिएक्शन मधला जो वॉटर आहे तो झेड स्कीम मध्ये यूज होतो. समजून घ्या की झेड स्कीम मध्ये कार्बनचा कुठेही रोल नाही. इथं कुठेही तुम्हाला कार्बन दिसणार नाही CO2 दिसणार नाही. इथं फक्त वॉटरचा रोल आहे. बघा इथे लिहिलंय आपण. म्हणजे मला असं सांगायचंय की आपल्या टार्गेटमध्ये जे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन आहेत हे कोण डोनेट करतं वॉटर. लक्षात येते. या रिएक्शन साठी लागणारा प्रोटॉन म्हणजे H+ आणि इलेक्ट्रॉन याचा डोनर कोण असतो वॉटर. वॉटर. ओके. नाव वॉटरला जर प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन डोनेट करायचे असतील तर वॉटरचं ब्रेकडाऊन झालं पाहिजे. आता वॉटरचं ब्रेकडाऊन हे H+ आणि OH- असं होत नाही. इथं डायरेक्टली प्रोटॉन्स आणि ऑक्सिजन सेपरेट आउट होतो. आणि म्हणून बघा आपण फोटोसिंथेसिसच्या रिएक्शन मध्ये एंड प्रोडक्ट लिहितो बाय प्रोडक्ट काय 6O2. तर तो ऑक्सिजन रिलीज कुठं होतो इन द फर्स्ट स्टेप ऑफ द झेड स्कीम. म्हणजे बघा ती रिएक्शन अर्धी पूर्ण झाली. वॉटरचा यूज तिथंच होतो
आणि ऑक्सिजनचा रिलीज पण इथेच होतो. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की फोटोसिंथेसिस मध्ये जो ऑक्सिजन रिलीज होतो तो कोणापासून रिलीज झालेला असतो? फ्रॉम द वॉटर इटसेल्फ. म्हणजे वॉटर बघा 3 महत्वाचे काम करते. NADPH तयार करण्यासाठी प्रोटॉन देतो, इलेक्ट्रॉन देतो आणि बाय प्रोडक्ट म्हणून ऑक्सिजन रिलीज करतो. क्लिअर आहे सर्वांना? Yes, sir. Sir. बोला. ओके. लोक आता ऑक्सिजनचं स्प्लिटिंग करायचंय म्हणजे ऑक्सिजन आपल्याला वॉटरचं ब्रेकडाऊन करायचंय प्रोटॉन आणि ऑक्सिजन मध्ये. सो हे करण्यासाठी देर इज वन एन्झाईम कॉल्ड ॲज वॉटर स्प्लिटिंग एन्झाईम. याचं दुसरं नाव तुमच्याकडे नोट डाऊन करून ठेवा. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऑक्सिजन इव्हॉल्विंग कॉम्प्लेक्स. वॉटर स्प्लिटिंग एन्झाईम अल्टरनेटिव्ह नाव काय आहे? ऑक्सिजन इव्हॉल्विंग कॉम्प्लेक्स. Now this oxygen evolving complex break down the water into 2 protons and 1 half oxygen. आता हे 1 half oxygen लिहिलंय कारण ते रिएक्शन बॅलन्स करायची म्हणून. ठीक आहे. म्हणजे खरं तर इथं समजा आपण असं लिहिलं that there are 2 molecules of water, रिएक्शन बॅलन्स करतोय मी, 2 molecules of water that will split into 4 protons and 1 oxygen molecule. आता 4 प्रोटॉन्स रिलीज झाले म्हणजे इलेक्ट्रॉन सुद्धा किती रिलीज होतील? 4 इलेक्ट्रॉन्स. बरोबर. सो जेव्हा 2 वॉटर मॉलिक्युल स्प्लिट होतात तेव्हा त्याच्यापासून 4 प्रोटॉन, 4 इलेक्ट्रॉन आणि एक ऑक्सिजन मॉलिक्युल बाहेर पडतो. रिएक्शन समजून घ्या. 2 molecules of H2O splits into 4H plus 1 oxygen and 4 electrons. इथपर्यंत समजलं? आता हे तर काम कोणी केलं? ऑक्सिजन इव्हॉल्विंग कॉम्प्लेक्स. मग आता लाईटचा रोल कुठे आहे हे आपण समजून घेऊया. लुक, नाव द लाईट रिएक्शन स्टार्ट्स विथ द फोटोसिस्टम सेकंड. फोटोसिस्टम सेकंड किती वेवलेंथला काम करतो फोटोसिस्टम सेकंड? इट वर्क्स विथ 680 नॅनोमीटर्स. So it will absorb the light energy in the form of photons, and this light energy is absorbed at the reaction center. म्हणजे LHC हार्वेस्ट करून देतो आणि रिएक्शन सेंटर पर्यंत एनर्जी जाते. सो सिंपली तुम्ही असं म्हणू शकता that light energy in the form of photons is absorbed by the photosystem second. Along with this, it also accepts 4 electron released during the splitting of water. म्हणजे आता 2 गोष्टी झाल्या फोटोसिस्टम सेकंडच्या तिथे. काय झालं? एक, त्याने लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब केली फोटॉनच्या फॉर्म मध्ये. आणि दुसरं काय? वॉटरचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर जे 4 इलेक्ट्रॉन रिलीज झाले होते ते सुद्धा ऍक्सेप्ट केले. राईट? And due to this, now the energy of the photosystem second increases and it reaches to its excited state.
इथपर्यंत कळलं? Yes. इथपर्यंत कळलं सर्वांना? काय सांगितलं? Yes, sir. Photosystem second reaches to its excited state after the acceptance of 4 electrons from water and absorption of light energy. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल ते की वॉटरचा ब्रेकडाऊन करण्यासाठी एनर्जी ही कोणी कोणी प्रोव्हाइड केली? लाईट आणि वॉटर स्प्लिटिंग एन्झाइम किंवा ऑक्सिजन इव्हॉल्विंग कॉम्प्लेक्स. आणि म्हणून ह्या प्रोसेसला म्हटलं जातं फोटोलायसिस ऑफ वॉटर. इथं फोटो सिस्टीम सेकंडला जे वॉटरचं ब्रेकडाऊन झालं त्या प्रोसेसला काय म्हणायचं तुम्ही? फोटोलायसिस ऑफ वॉटर. फोटो म्हणजे लाईट, लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन. सो देर इज अ ब्रेकडाऊन ऑफ वॉटर मॉलिक्यूल इनटू प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स and oxygen in presence of light at the photosystem second. It is called as photolysis of water. Definition समजली photolysis ची? कोण सांगेल मला डेफिनेशन? तुम्हाला जशी येते तशी सांगा. कोण सांगते डेफिनेशन मला फोटोलायसिस ची? Breakdown of water into proton, electron in presence of light. राईट. बट ओके, मी थोडंसं आणखी करेक्ट करतो. इट इज द ब्रेकडाऊन ऑफ वॉटर into protons, electrons and oxygen in presence of light at the photosystem second. That is called as photolysis of water. आता दोन एनर्जी मिळाल्यामुळं फोटोसिस्टीम सेकंड गोज फॉर इट्स एक्साइटेड स्टेट. मात्र तो कायम त्या एक्साइटेड स्टेटला राहणार नाही, बरोबर? त्याच्याकडे असलेले जे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, दोज इलेक्ट्रॉन्स विल बी गिवन टू the next acceptor. Fine. So this excited state PS2 donates those 4 electrons to the next electron acceptor called as plastoquinone. हे 4 इलेक्ट्रॉन त्याने पुढे प्लास्टोक्युनोनला दिले की तो परत त्याच्या ओरिजिनल स्टेटला रिटर्न येतो. कशासाठी? पुढची सायकल कंप्लीट करण्यासाठी. कळतंय? हा पार्ट आपण नंतर घेऊ हवं. So plastoquinone ला 4 इलेक्ट्रॉन दिले. Now plastoquinone, it is just a carrier molecule which again transfer these electrons to the next compound called as B6F complex. ठीक आहे. Now this B6F complex, याचा रोल पुढे तुम्हाला मी सांगतो. It then transfer those electrons to the next mobile carrier. मोबाईल म्हणजे मुव्हेबल कॅरियर कॉल्ड एज प्लास्टोसायनिन. त्याचा शॉर्ट फॉर्म आहे हा P680च्या तिथले इलेक्ट्रॉन होल H2O च्या स्प्लिट केलेल्या तिथून भरल्या गेल्या ना 4 इलेक्ट्रॉननी. येस येस येस, इथनं सुरुवात झाली त्याची. PS2 पासून सुरुवात झाली आहे. ते इलेक्ट्रॉन्स आता बघ PS2 कडून कोणाला गेले? प्लास्टोक्युनोनला, बरोबर? इथं सर ते नाही, हा जिथून इलेक्ट्रॉन एक्साइटेड स्टेटला गेले तिथं होल फॉर्म होतं ना इलेक्ट्रॉनचं, तर ते होल कोणी फिलअप केलं? म्हणजे जे वॉटर स्प्लिटिंग झाली तिथल्या 4 इलेक्ट्रॉननी ना. करेक्ट, त्याच इलेक्ट्रॉन, बरोबर. आणि ते फिलअप केलं गेलं म्हणून ते रिटर्न आले नाही सायक्लिक मॅनर मध्ये वरचे एक्साइटेड स्टेटला गेले. बरोबर, ते रिटर्न येत नाही तर ते पुढे प्लास्टोक्युनोनला डोनेट केले जातात. येस. आणि ते डोनेट केले की परत ते होल रिकामा होईल आणि ते इलेक्ट्रॉन परत रिटर्न तो परत ग्राउंड स्टेटला येईल. ओके. म्हणजे जेव्हा PS2 ते इलेक्ट्रॉन्स क्युनोनला देतो तेव्हा तो परत त्याचे ग्राउंड स्टेटला येतो रिटर्न.
ग्राउंड स्टेटला आला की परत पुढची सायकल कंटिन्यू करेल, परत एकदा नवीन वॉटर मॉलिक्यूल, नवीन 4 इलेक्ट्रॉन, लाईक दिस. कळलं? हो सर. ओके. नाव आता 3 मॉलिक्युल्स आहेत, 3 कॉम्प्लेक्सेस आहेत जे इलेक्ट्रॉन्सला पुढे कॅरी करतात. प्लास्टोक्युनोन, PS2 टू प्लास्टोक्युनोन, प्लास्टोक्युनोन टू B6F complex, and B6F to plastocyanin. Now this plastocyanin now transfer those 4 electrons to the PS1. इथे बघा, इथे PS1 आहे, that is P700. आता इथे PS1 ला परत 2 पार्टिकल्स कडून एनर्जी मिळते. It will absorb the photon as a light energy, and it is also accepting those electrons from plastocyanin. इथे ते 4 इलेक्ट्रॉन्स plastocyanin कडून accept झाले. In the same way, it will also go for its excited state, because there is acceptance of 4 electrons and there is a absorption of light. So त्याची एनर्जी लेवल वाढते, तो एक्साइटेड स्टेटला जातो. And after this state, it is now going to donate once again those electrons to the next electron acceptor called as FD or ferredoxin. तो इलेक्ट्रॉन पुढे देतो, परत रिटर्न ग्राउंडला रेडी असतो पुढची सायकल कंटिन्यू करण्यासाठी. So now this ferredoxin is the last electron acceptor. ह्या झेड स्कीम मधला इलेक्ट्रॉनचा प्रवास कुठे येऊन थांबला? अप टू फेरेडॉक्सिन. लक्षात येते? म्हणजे या कॉम्प्लेक्सेस मध्ये इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणारा शेवटचा कॉम्पोनंट आहे FD, फेरेडॉक्सिन. बस इथपर्यंत ही झेड स्कीम पूर्ण झाली. म्हणजे पुढच्या स्टेप साठी लागणारे 4 इलेक्ट्रॉन्स आपण वॉटर कडून या सगळ्या कंपाऊंड्स मधून कॅरी करत कुठपर्यंत आणले? अप टू फेरेडॉक्सिन. हा पाथ समजला सर्वांना? हो सर. Good. And now for the ferredoxin, will transfer those electrons to this NADP reductase, and therefore it will reduce the NADP plus to the NADPH. Okay, NADPH तयार होतो at the end of this reaction. So असे हे 4 important components आहेत, PS2, B6F complex, PS1 आणि NADP reductase in the whole Z scheme. प्रत्येकाने सांगा मला, तुम्हाला पूर्ण पाथ समजला का इलेक्ट्रॉन्स? Are you okay with this or not? Please tell me. बघा हे फार महत्वाचं आहे. सर बोला. B6F कॉम्प्लेक्स पासून पुन्हा एक्सप्लेन करा नाही. Okay. Fine. B6F complex accepts the electron from plastoquinone. Correct? प्लास्टोक्युनोन कडे इलेक्ट्रॉन कोणाकडून आलेत? PS2 कडून. म्हणजे PS2 ने ते इलेक्ट्रॉन दिले प्लास्टोक्युनोनला. प्लास्टोक्युनोन ट्रान्सफर देम टू B6F complex. Now B6F complex further transfer those electrons to the one carrier protein called as plastocyanin. तो कॅरियर का आहे मी तुम्हाला पुढे सांगतो. Plastocyanin. Now plastocyanin transfers the electrons to the photosystem first, PS1. मग जसं मगाशी फोटोसिस्टीम 2 च्या बाबतीत झालं होतं तसंच फोटोसिस्टीम 1 च्या बाबतीत तेच होतं.
Now photosystem 1 is getting the light energy in the form of photons. It is also getting the 4 electrons from plastocyanin. Therefore, it goes to its excited state. When it goes to excited state, it will not remains to excited state always. तुम्हाला माहिती आहे बघा, तुम्ही कोणताही मॉलिक्यूल शिकला असेल केमिस्ट्रीमध्ये की तो नेहमी त्याच्या एक्साइटेड स्टेटला राहत नाही. काही वेळेपुरता एक्साइटेड स्टेटला जातो, स्वतःची एनर्जी इलेक्ट्रॉन्स पुढे डोनेट करतो आणि परत ग्राउंड स्टेटला येतो. तेच इथं PS1 च्या बाबतीत सुद्धा होतं. इट विल लूज दोज इलेक्ट्रॉन्स टू फेराडॉक्सिन and it will again come back to ground state. Right? But इलेक्ट्रॉनचा पाथ वन डायरेक्शनल आहे. नाव PS1 कडून फेराडॉक्सिन कडून. आता या सगळ्या सायकल मध्ये फेराडॉक्सिन हा शेवटचा इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर आहे. म्हणजे वॉटर कडून सुरू झालेला इलेक्ट्रॉनचा रिलीज हा कसा गेला बघा, परत सांगतो. PS2 प्लास्टोक्विनोन, B6F plastocyanin, PS1 and at the last फेराडॉक्सिन. सो ह्या रिएक्शन मध्ये इलेक्ट्रॉन डोनर आहे वॉटर आणि शेवटचा इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर आहे फेराडॉक्सिन, FD. Now this FD will donate those electrons to the NADP+. इथं NADP+ रिडक्शन होतं with those electrons and protons and it is going to be converted into NADPH, and this conversion is brought about by the enzyme NADP reductase. Is it okay? Yes, sir. Yes, sir. Good. आता ही झाली झेड स्कीम. आता ही झेड स्कीम आपण ऍक्च्युअल बघूया, म्हणजे थायलॉकॉइड्स मध्ये कशी होती. कारण आता आपण इथं हे आम्ही आधी पण सांगितले, ही ग्राफिकल डायग्राम आहे. म्हणजे असे थायलॉकॉइड मध्ये काही असे खालीवर अरेंज नसतात, बरोबर. दे आर अरेंज इन द वन डायरेक्शन, वन मेम्ब्रेन. सो प्लीज रिमेंबर दिस. ही एनर्जी लेवल डायग्राम आहे, हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे, शोइंग यू द ग्राउंड स्टेट्स अँड एक्साइटेड स्टेट्स. आता याचं आपण डिटेलिंग बघू. आता 2-4 प्रश्न अजून तुमच्या मनात पाहिजेत खरं तर. इथे इथं हा H+ आला कुठून? NADPH तयार झाला हे मान्य आहे आपल्याला. वॉटर मॉलिक्यूल. करेक्ट. हा वॉटर मॉलिक्यूल मध्ये रिलीज झालेला H+ आहे, हा इकडे यूज होतो. गुड. पण आता आपल्याला खरं टार्गेट आहे आपलं NADPH तयार झाला, पण आपल्याला अजून काय तयार करायचंय? वी नीड टू सिंथेसाइज ATP. Okay. And now we will look that how the ATPs are getting formed. आता आपण झेड स्कीमच किंवा लाईट रिएक्शनचं ना एक स्ट्रेट फॉर्म बघूया. म्हणजे ऍक्च्युअल थायलॉकॉइड मध्ये कसं होतं ते बघायचं आपल्याला. मेथड सगळी हीच असणार आहे. ओनली द instead of graphical representation we will see them on the thylakoid itself. So आता मी पुढचे डायग्राम दाखवतो, कन्फ्युजन करून घेऊ नका, हेच एक्सप्लेनेशन सेम आहे तिथेच. आता ही डायग्राम तुमच्या समोर आहे. ओके, दिसलंय तुम्हाला सगळ्या गोष्टी इथे? कुठे कुठे काय काय दिसलं का? Yes. झेड स्कीम Yes, मधलं, sir. झेड स्कीम मधले सगळे पार्ट इथं आहेत. आता ही डायग्राम कशाची आहे हे तुम्हाला एक्सप्लेन करतो आज. दिस डायग्राम इज शोइंग यू
द थायलॅकॉइड मेम्ब्रेन. बघा इथं हे जे बायलेअर मेम्ब्रेन दिसते तुम्हाला, तुम्ही शिकला असाल सेल बायोलॉजी मध्ये मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर, बरोबर. सो हे बायलेअर मेम्ब्रेन आहे. म्हणजे हे कशाचं मेम्ब्रेन आहे? इट इज अ मेम्ब्रेन ऑफ थायलॅकॉइड. ह्या बाजूला इथे खालच्या बाजूला आहे थायलॅकॉइडचा लुमेन, थायलॅकॉइडच्या आतला स्पेस, आणि इकडे बाहेरच्या बाजूला आहे स्ट्रोमा. स्ट्रोमा म्हणजे स्ट्रोमा इनसाइड द क्लोरोप्लास्ट. ठीक आहे. म्हणजे रिअल कुठं रिॲक्शन होते हे समजून घेऊ आपण. कळलं का तुम्हाला आता हे काय बघतोय आपण? ऍक्च्युली थायलॅकॉइड मध्ये ही रिॲक्शन कुठे होते ते आपण बघतोय. सो बाहेरच्या बाजूला असेल स्ट्रोमा, इथे असेल हा मेम्ब्रेन, थायलॅकॉइडचा मेम्ब्रेन, आणि आतल्या बाजूला असेल थायलॅकॉइडचा लुमेन, थायलॅकॉइड मधला रिकामा स्पेस. बाकीच्या ज्या टर्म्स आहेत मी तुम्हाला त्या हळूहळू एक्सप्लेन करतो. ओके, आपली रिॲक्शन सुरू होते कुठून? वी स्टार्ट्स विथ द PS2. इथं लिहिलंय बघा, बरोबर. हा इथे दाखवलेला पहिला जो मॉलिक्यूल आहे, दिस इज PS2. So it will absorb the light energy, correct? And with the help of oxygen evolving complex or water splitting enzyme, it will break down the water molecule into oxygen and protons. आता इथे बघा, हे ब्लू कलरने दाखवलेली इथे सेंटर दाखवले ब्लू कलर मध्ये, हे आहेत इलेक्ट्रॉन्स. आणि इथे ही डॉटेड लाईन जी दिसते तुम्हाला, ही डॉटेड लाईन दाखवते पाथ ऑफ इलेक्ट्रॉन्स. So now you can look, water is broken down into oxygen and protons, releasing the electrons. तिथे बॅलन्स करत बसणार नाही आपण, जस्ट इलेक्ट्रॉन्स. नाव आता हा PS2 हा स्वतः इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो फ्रॉम वॉटर, अँड देन इट विल डोनेट दोज इलेक्ट्रॉन्स टू व्हॉट? इट विल डोनेट द इलेक्ट्रॉन्स टू Q, दॅट इज PQ. म्हणजे काय? प्लास्टोक्युनोन. आता प्लास्टोक्युनोन हे इलेक्ट्रॉन घेतो, याचा अर्थ तो इलेक्ट्रॉन नुसतं इलेक्ट्रॉन नाही घेत, तर तो स्ट्रोमा मध्ये असलेलं एक प्रोटॉन सुद्धा ऍक्सेप्ट करतो. म्हणजे त्याने इलेक्ट्रॉन घेतले, म्हणजे इथं प्लास्टोक्युनोनचं काय झालं? रिडक्शन. कळतंय? प्लास्टोक्युनोनचं रिडक्शन झालं, and then it is converted into PQH2, म्हणजे रिड्यूस झालेला प्लास्टोक्युनोन. इलेक्ट्रॉन गेन केला म्हणजे रिडक्शन झालं. नाउ इट विल अगेन रिलीज दोज इलेक्ट्रॉन्स टू, कुणाला डोनेट करतो? सायटोक्रोम B6F कॉम्प्लेक्स. आता इथं करेक्ट नाव इथं दिलंय व्यवस्थित तुम्हाला, ज्याला आपण B6F कॉम्प्लेक्स म्हणतो, त्याचंच अल्टरनेटिव्ह नाव आहे सायटोक्रोम B6F. सो इट विल ऍक्सेप्ट द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम प्लास्टोक्युनोन. इथे बघा डॉटेड लाईनने दाखवले. तर इलेक्ट्रॉन कुठे आलाय? B6F कडे. नाउ साइडवाइज this plastoquinone release that proton into the lumen of the thylakoid. म्हणजे स्ट्रोमा मधून घेतलेला प्रोटॉन हा या प्लास्टोक्युनोनने कुठे आणून सोडला? लुमेन मध्ये, ड्युरिंग द रिडक्शन प्रोसेस और ड्युरिंग द ट्रान्सफर ऑफ दॅट इलेक्ट्रॉन्स. इथपर्यंत क्लिअर आहे? Is it okay?